मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्याचे वडील मीराला बोलतात की सत्या पण जेवायला येणार आहे. मीरा मग सर्वांना जेवण वाढत असते. ह्याच्यात मग आता निरूपा आणि पंकज दोघेजण पण बाहेर आलेले असतात. तर मग आता पंकज बोलतो की मी माझ्या खोलीमध्ये जाऊन बसतो. निरूपा बोलते की असा किती दिवस तू तुझ्या खोलीमध्ये बसणार आहेस? चल तू आमच्या सर्वांसोबत जेवण कर. आणि मग निरूपा पंकजला टेबलवर बसवते. सत्याचे वडील पंकजला बोलतात की आता कशी आहे तुझी तब्येत? पंकज बोलतो की आता ठीक आहे. सत्याचे वडील बोलतात की आताच्या मुलांना जरासं जरी लागलं ना तरी अजिबात सहन होत नाही. आमच्या वेळेस मात्र असं काही सुद्धा नव्हतं. निरूपा बोलते की तुमच्या वेळेस पैसे नसायचे, त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाता येत नव्हतं. पण आताची परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता मग मीरा सर्वांना जेवण वाढत असते, पण ती पंकजला मात्र वाढत नाही. पंकज आणि निरूपा दोघेजण तिच्याकडे पाहत असतात. निरूपा मीराला बोलते की तुझे काय डोळे वगैरे फुटले आहेत का? इथे पंकज पण बसला आहे ना, त्याला वाढ ना. मीरा बोलते की या माणसाचं मी कोणतंच काम करणार नाही, हे मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलं आहे. निरूपा बोलते की तू पण गरीब आहेस ना. असं म्हणतात की गरिबांना माणुसकीची जाणीव असते. मग याला कमीत कमी माणुसकीच्या नात्याने तरी वाढायचं ना. लोकांना गरिबांची कीव येते, तुला याची कीव आली नाही का? मीरा बोलते की हा मला लग्नामध्ये सोडून गेला तेव्हा माझ्या मनावर काय परिणाम होईल, तेव्हा याला माझी अजिबात कीव आली नाही. मग आता मी का विचार करू? आता मग पंकज तेथून रागाने उठून जाऊ लागतो. तर मग निरूपा त्याला जागेवर बसवते आणि बोलते की तुला मी वाढते, तू इथेच थांब. ती मग पंकजला जेवण वाढते. मीरा मग निरूपाला वाढू लागते. तर मग निरूपा बोलते की ठेव, माझं मी माझ्या हाताने घेते, माझे हात काही फुटले नाही आहेत. आता मग इतक्यात सत्या येतो आणि तो त्याच्या वडिलांना पेढा भरवतो. सत्या आज फारच खुश असतो. त्याचे वडील त्याला बोलतात की काय झालं? पण सत्या त्याच्या वडिलांना अजून एक पेढा भरवतो. त्याचे वडील त्याला बोलतात की अरे, झालंय तरी काय? सत्या बोलतो की तुम्ही पहिले पेढे खा. तर मग त्याचे वडील पेढे खातात. तर मग सत्या त्याच्या भावाला सुद्धा पेढा देत असतो. आता मग पंकज काही पेढा घेत नसतो. सत्याचे वडील त्याला खुणवतात. पंकजने पेढा घेतल्यानंतर सत्या मग त्याच्या वडिलांच्या हातामध्ये त्याची कमाई देऊ लागतो. त्याने पहिल्यांदाच घरी काहीतरी पैसे कमवून आणलेले असतात. सत्याचे वडील बोलतात की हा मान तर आपल्या घरच्या लक्ष्मीचा आहे. आणि मग ते पैसे ते मीराला द्यायला सांगतात. आता मग सत्या ते पैसे मीराला द्यायला जातो. मीरा बोलते की हे पैसे घ्यायचा मान खरं तर सासूबाईंचा आहे. आणि मग ती सत्याला खुणवते की ते पैसे सासूबाईंकडे द्या. सत्या मग ते पैसे निरूपाला देणार असतो. तर मग निरूपा काही त्याच्याकडे पाहत नसते. आता मग सत्या तिथून रागाने जाऊ लागतो. मीरा मग त्याचा हात पकडते आणि मग ती त्याला देवघरामध्ये घेऊन जाऊन त्याच्याकडचे सगळे पैसे देवापुढे ठेवते. सत्या आणि मीरा मग देवाच्या पाया पडत असतात. आणि मग सत्याचे वडील पण मागून येऊन देवाच्या पाया पडू लागतात. इतक्यात मग निरूपा तिकडून हसू लागते. आणि मग ती हसत हसत सत्यापाशी येते आणि बोलते की हा, तू तर पहिल्यांदाच घरी पैसे कमवून आणलेस, पण आता या पैशांचं तू काय करणार? हे सगळे पैसे तू दारू आणि जुगारामध्ये संपवून टाकणार. आता ही तुझी पहिली कमाई आहे का शेवटची कमाई आहे? मला तर वाटते की शेवटचीच कमाई आहे. सत्याचे वडील निरूपाला बोलतात की अगं, तो त्याच्या आयुष्याची चांगली सुरुवात करत आहे, तू त्याच्या कमाईला असा नाट लावू नकोस. निरूपा मात्र सत्याला फारच बोलते आणि तो फारच पनवती आहे असं ती बोलत असते. ती बोलते की तुझ्यासारखे 10-10 ड्रायव्हर माझा पंकज आपल्या हाताखाली कामाला ठेवेल. तू कमाई करून आणली आहेस आणि ती पण काय म्हणून, ड्रायव्हर म्हणून. आता मग निरूपा असं बोलल्यावर सत्या जोरजोराने हसू लागतो. तो मग निरूपाला बोलतो की तुझा हा मुलगा 10-10 ड्रायव्हर कामाला ठेवेल, तुझा तरी याच्यावर विश्वास बसतो का? हा एक नंबरचा पळपुटा आहे. याने बापाचे पैसे पळवले आणि भर लग्नातून सुद्धा हा पळून गेला. याच्यामुळेच ही माझ्या गळ्यामध्ये पडली आणि आता मला हे सगळं भोगावं लागत आहे. सत्या या सर्वांशी बोलताना मीराला फारच काही बोलून जातो. त्या सगळ्याचं मीराला फारच वाईट वाटतं आणि ती रडत रडत तिच्या खोलीमध्ये जाते. सत्याचे वडील बोलतात की सत्यजित, अरे तू तिला कशाला काही बोललास? सत्या बोलतो की मी खरं तीच बोललोय. सत्याचे वडील मग सत्याला मीराची समजूत काढायला सांगतात. तो मग त्याच्या रूमकडे निघून जातो. निरूपा आणि पंकज मात्र आता तमाशा बघायला तयार असतात आणि त्या दोघांना मात्र यांच्यामध्ये भांडणे लागलेली पाहून फारच आनंद होतो. सत्या मग इकडे त्याच्या रूममध्ये येतो आणि मीराला बोलतो की अगं धूमकेतू, तू कशाला इकडे रागाने निघून आलीस आणि तू तिथे का बसली आहेस? उठ वरती बस. मीरा बोलते की हो, तुम्हाला तर माझा लय त्रास होत आहे ना. मी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यामुळे तुमचं वाटोळं झालं आहे ना. तुम्हाला जेलमध्ये टाकल्यासारखं वाटतंय. सत्या बोलतो की मी अगं ते बाहेर बोलता बोलता बोलून गेलो, तू जास्त मनावर घेऊ नकोस. मीरा बोलते की प्रत्येक वेळेस तुम्ही घरचे काही बोलल्यावर मला घालून पाडून बोलता. माझ्या मनावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला तर माझ्याबरोबर लग्नच करायचं नव्हतं ना. सत्या बोलतो की अगं, म्हणजे तसं मला काही कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. बोलता बोलता सत्या आणि मीराचं अजूनच भांडण पेटतं.
सत्या बोलतो की तू माझ्यावर आवाज चढवू नकोस. तुला लग्नामध्ये आवाज करायला काय झालं होतं? मीरा बोलते की तुम्हाला काय झालं होतं? तुम्ही का गप्प बसला? सत्या बोलतो की मी माझ्या बापामुळे गप्प बसलो. मीरा बोलते की मी पण माझ्या आईमुळे गप्प बसले. पण मी इथे आल्यावर तुमच्यासारखा राग नाही काढला. मी सर्वांना समजून घेतलं आणि तुम्ही काय केलं? तुम्ही मात्र माझ्या मनाचा कधीच विचार केला नाही. आता मग सत्या आणि मीराचं मात्र चांगलंच भांडण पेटलेलं असतं आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.